नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. पांढरे केस वयोमानानुसार होतच असतात, तर काहींचे ते अकाली होत असतात. ते आपल्याला थांबवता येत नाहीत, परंतु पांढरे केस काळे करण्यासाठी मात्र आपल्याकडे उपाय आहे. हा उपाय आपण नैसर्गिक पद्धतीने करणार आहोत. पांढरे केस होण्याची गती कमी होणार आहे व केसही काळे होणार आहेत. यासाठी आपण पारंपरिक आणि जुन्या पद्धतींचा वापर करणार आहोत. त्यापैकी पहिला आपला घटक आहे मेहंदी. ही मेहंदी पावडर आहे. एक बाऊलभर मेहंदी घेतलेली आहे. जसे तुमचे केस दाट असतील त्या पद्धतीने तुम्ही मेहंदी पावडर वापरायची आहे. त्याच्यानंतर ही मेथी पावडर आहे. एकच चमचा ती मी घेतलेली आहे. पहा, हा चमचा तुम्हाला दिसतोय, त्या चमच्याने मी ती घेतलेली आहे मेथी पावडर. मी ह्या पावडर करूनच ठेवलेल्या आहेत घरी, त्याच्यामुळे त्या पटकन घेता येतात. मग नंतरची पावडर आहे तुमची ही भृंगराज पावडर आहे. यालाच माका पावडर म्हणतात. ह्या पावडरही बाजारामध्ये मिळतात. अशा पद्धतीची ही पावडर आहे. ह्या चमच्यानेच मी एकच चमचा ती पावडर घेतलेली. पहा, त्याच्यानंतर ही आहे शिकेकाई आणि रिठा. आम्ही एकत्र दळून आणलेला आहे, त्याच्यामुळे मी ते 2 घेण्याऐवजी घेतलेले आहेत. जर तुमचा शिकेकाई आणि रिठे वेगवेगळे दळलेले असेल तर रिठा 1 पावडर आणि शिकेकाई चमचा 1 पावडर अशा पद्धतीने घ्यायची. आता मी हे 2 चमचे घेतलेले आहे, कारण आम्ही एकत्रित आणलेलं आहे ते सगळं दळून. अशी ही पावडर आहे. त्याच्यानंतरची पावडर आहे तुमची आवळा पावडर. ही पण मी 2 चमचे घेतलेली आहे. आवळा पावडरही बाजारात विकत मिळते. आता हे आपल्याला एवढेच साहित्य त्याच्यामध्ये घालायचे आहेत. फक्त बरेच लोक बऱ्याच वस्तू त्याच्यामध्ये टाकत असतात, पण मी एवढ्याच वस्तू मी घालते. हे चहाचं पाणी आहे, उकळून मी गार केलेलं आहे आणि ह्या चमच्यानेच मी 2 चमचे चहा पावडर घेतलेली आहे. साधारणपणे हे पाणी 1.5 ग्लास मी घेतलेलं आहे. पाणी कमी जास्त झालं तरी एवढा काही फरक पडत नाही, त्याच्यामुळे मी 1.5 ग्लास घेतलेला आहे. पुरेसं होतं तेवढं पाणी आपल्याला. आता ही लोखंडी कढई आहे. कढई मी मुद्दामच मोठी घेतलेली आहे, कारण मी शॅम्पू पण बनवत असते. मग शॅम्पूवरती उतू येतो, त्याच्यामुळे मोठी कढई मी वापरत असते. लोखंडी कढई आहे. ही सगळं साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ही मेहंदी आहे. ही मेहंदी प्लेन आहे. पहा, याच्यामध्ये काहीच मिक्स केलेलं नाही, एकदम साधी म्हणतो आपण त्याला, तशी मेहंदी ही. हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहेत. ही माका पावडर टाकतोय आपण. टाकून घ्यायचं आहे सगळं साहित्य जेवढं आहे तेवढं. साहित्य हे टाकून चांगल्या पद्धतीने ते मिक्स करायचं आहे आपल्याला. बाकीचं मी काही जास्त टाकत नाही. बरेच लोक कढीपत्त्याची पावडर वगैरे टाकतात, पण मी एवढंच टाकते. तुम्ही कढीपत्त्याचं तेलही करून नंतर लावू शकता. मूळ मेहंदीच महत्त्वाची आहे याच्यात, आवळा पावडर जास्त. शिकेकाई रिठे टाकलेले आहेत सगळं. खूप काही लोक टाकत असतात, ज्याला जशी माहिती मिळेल तशा पद्धतीने ते टाकतात. मी पण एवढ्याच वस्तूंचा मी इथं वापर करत असतात. हे पाणी चहाच्या पाण्यामध्ये आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. गाळणीने आपण ते गाळून घेऊ. तुम्ही याच्या जागेवर कॉफीचं पाणी पण घेऊ शकता. चहा आणि कॉफीचं पाणी नसेल तर मात्र कोमट, एकदम कोमट पाण्यामध्ये ती मेहंदी तुम्ही भिजवू शकता. काही कुठे आडून पडायचं नाही, काय नाही. जे आहे त्या परिस्थितीत नैसर्गिक वातावरणात आपण ही मेहंदी भिजवायची आहे. चहाचं पाणी मात्र एकदम थंड करून घ्यायचं आहे. जसं एकदम सगळं पाणी ओतायचं नाही, जसं लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे. पहा, एकदम पाणी जर ओतलं तर मग त्याच्या गाठी पण तयार होतात आणि आपल्याला अंदाज नाही आला तर मेहंदी पातळही होऊ शकते. अशी ही मेहंदी कालवत राहायची आपण. पाणी थोडं उरलेलं असेल तर कुंड्यात वगैरे टाकून द्यायचं. थोडंसं उरतं, इकडं तिकडं थोडं होतच असतं. कारण खूप पातळ नाही करायची आपल्याला, मग सकाळी जास्तच पातळ होईल ती भिजल्यानंतर. एवढीच करायची. चांगली कालवून घ्यायची. पहा, एक जीव झालेली आहे आता ही मेहंदी सगळी. अशी ही कालवलेली मेहंदी एक तर ती शक्यतो रात्रभरच भिजवायला ठेवायची आहे. एक 9-10 तास भिजली तरी चालते, पण रात्री ठेवली म्हणजे सकाळी आपल्याला ती वापरता येते. पहा, अशा पद्धतीने हिला आपण भिजवलं आहे. आता लावताना तुम्ही हातात हँडग्लोव्ज घालू शकता. मी काही हँडग्लोव्ज वगैरे काही वापरत नाही.
झाकून ठेवलेली आपण हे आता सकाळी काढलेली आपण आता रात्र गेलेली आहे. मेहंदीचं कढई आपण आता वरती घेतलेली पहा कशी मेहंदी झाली बघू आता आपण. हे काय मेहंदीला पूर्णपणे काळा कलर आलेला आहे. मेहंदी खूप छान भिजलेली पहा. अशी चिकट पण नाही झालेली मेहंदी, व्यवस्थित झालेली आहे एकदम. आता ह्या मेहंदीमध्ये आपण मेहंदी पावडर टाकलेली आहे. मेहंदी पावडर ही केसांना नैसर्गिक कंडिशन देते आणि केस मजबूत आणि चमकदार करते. तर नंतर आपण आवळा पावडर घेतलेली आहे 2 चमचे. तर ती केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी करते, केस काळे व्हायला मदत करत असते. नंतर चहाचं पाणी जे आहे ते नैसर्गिक ब्राऊन किंवा काळा कलर, त्याच्यामुळे इथून केस मोकळे होतात चहाच्या पाण्यामुळे. नंतर मेथी पावडरही घेतलेली आहे. मेथी पावडरमुळे केस गळती थांबते, कोंडा होत नाही आणि कोरडेपणा जो आहे केसांचा तो मेथी पावडरमुळे जातो. नंतर याच्यामध्ये भृंगराज पावडर घेतलेली आहे. ती मुळापासून केस मजबूत करते, केस पांढरे करायचा वेग कमी करते, केस काळवंटात भृंगराज पावडरने असे हे. आणि शिकेकाईने केस मऊ होतात, स्वच्छ होतात, सिल्की होतात पहा. आणि रिठा तर शॅम्पूचंच काम करतो, एकदम मोकळे सळसळीत. खूप स्काल्प जी आहे ती त्वचा एकदम चांगली होऊन जाते आपली, खाजव येत नाही, काही नाही, खूप स्वच्छ होते. असं हे सगळं साहित्य आपण याच्यामध्ये घेऊन कालवलेलं आहे. हे सगळं साहित्य सगळ्यांच्या परिचयाचं आहे. प्रत्येकजण काही ना काही मेहंदीमध्ये टाकतच असतो. बरेच जण बरेच काय गोष्टी टाकतात, पण मी एवढ्याच गोष्टी टाकते, मी काही जास्त टाकत नाही त्याच्यात. काही तुम्हाला जर काही आवश्यक वाटलं तर तुम्ही ते टाकू शकता, काही अडचण नाही. पण केसांच्यावर किती अत्याचार करायचे हे आपणच ठरवायचं आहे. अशा पद्धतीने ही मेहंदी आता चांगली भिजलेली पहा आपली. मेहंदी लावताना केस स्वच्छ असले पाहिजे, धुतलेले. मेहंदी लावल्यानंतर केसावर मेहंदी वाळता कामा नये. की तुम्ही अशी कॅप जर असेल तर ती घाला, किंवा प्लॅस्टिकची पिशवी पण तुम्ही केसांमध्ये लावू शकता. ओली असताना ती धुवायची. साधारणपणे 2, 2.5 तास 3 तास तुम्ही ही मेहंदी ठेवू शकता केसांच्या वरती. आणि नंतर शॅम्पू वापरायची काहीच गरज नाही, कारण त्याच्यामध्ये शिकेकाई आणि रिठे टाकलेले आहेत. शॅम्पू वापरला का तो कलर लगेच निघतो, गरजच नाही आपल्याला, कारण आपण शिकेकाई आणि रिठे त्याच्यात टाकले. असंच ठेवायचं आहे. आणि फार तर केस झटकायचे आहेत. ज्यांना नेहमी शॅम्पू वापरतात ना त्यांना याची थोडी अडचण वाटते, पण काही नाही. झटकल्यानंतर केसांची वाढ होते. संध्याकाळी चांगलं तेल लावायचं त्याला, दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करून केस धुवू शकता फार झालं तर. अशा पद्धती तशी गरजच नाही लागत, कारण शिकेकाई आणि शॅम्पू असल्यामुळे केस चांगले स्वच्छ निघतात पहा. असा नैसर्गिक इथं आपण मेहंदी भिजवायची आहे. हे बाहेरचे डाय वापरून केसांचं नुकसान होत असतं पहा. केस तुटतात, डोक्यांना खाजव येते, काही नाही, ॲलर्जी होते. अशा पद्धतीने हेच आपण वापरायचं आहे जास्त करून. त्रास होतो आहे आपल्याला भिजवायचा, करायचा, वेळ जातो आपला, पण त्याला काही इलाज नाही आपला केस पांढरे झाल्यानंतर. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला एक कमेंट करून सांगा. लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. मग तुम्ही जर केलं, तुमचं काही कॉमेंट कळवल्या तर आम्हाला अनेक व्हिडिओ करायला इथं मोटिवेशन मिळत असतं पहा. धन्यवाद.